सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या। संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एसटी स्टँड जवळ। फोन नंबर 955256 5058 9922 55 7955। सर्व पत्रकार मित्रांना विजय शिवतरेंचा जय महाराष्ट्र। अगदी छोट्याशा वेळेनुसार आज आपण दिलेल्या सूचनेनुसार आपण आलात त्याबद्दल आपला आभार। गेले 8-10 दिवस पुरंदरमध्ये मतदान याद्यांचं फेर सर्वेक्षण आणि चौकशा होत आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया प्रशासनाची निवडणूक आयोगाची आहे त्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत काही राजकीय मंडळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत असं निश्चितपणे मला सांगावंसं वाटते। मी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, मी निवडणूक आयोगाला पत्र दिली आणि 202 पुरंदर आणि 285 कडूस पलेगाव या 2 मतदारसंघातली बरीच नावं शहरी भागात, माझं पत्र अगदी क्लिअर कट आहे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, पिसोळी, उंडरी, वडाचीवाडी, होळकरवाडी, त्याच्यानंतर फुरसुंगी, भेकरायनगर, गंगानगर, त्याचबरोबर देवाची उरुळी आणि वडकी या 11 गावामध्ये जो काय पुरंदर हवेली विधानसभेचा मतदार आहे याच्यामध्ये शहरी भागात लक्ष जात नाही आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस नावं लागलेली आहेत आणि ती बहुतेक सांगलीतले आहेत अशा प्रकारची मला माहिती मिळाल्यानंतर तशी सरकारी यंत्रणांच्या याद्यावरूनच कंपॅरेटिव्ह लिस्ट तयार केली गेली आणि ती लिस्ट जी आहे ती तपासणीसाठी निवडणूक आयोगाला दिलेली। निवडणूक आयोगाने तपासणी कशी करावी, काय करावं हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, इतर कोण जात असेल पण मी जाऊ इच्छित नाही। पण मी सांगू इतकंच इच्छितो की ही बोगस नावं शहरी भागामध्ये, ग्रामीण भागात एखादं बोगस नाव लावलं गावामध्ये, ग्रामपंचायतच्या निवडणुका असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ एकदम सतर्क असतात, त्यामुळे तिथे 2-4 नावं लावणंसुद्धा अवघड असते। शहरी भागामध्ये हा जो काही घोटाळा झालेला आहे तो शहरी भागामध्ये आंबेगाव ते गंगानगर, फुरसुंगी या भागामध्ये झालेला आहे। मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो, वर यांनी खूप मोठं नाटक केलं, स्वतःहून तुम्ही या मी तुम्हाला गाड्या पाठवतो। आता निवडणूक प्रक्रिया जे काम करते त्याच्यामध्ये अन्याय होतो आहे, मग काय होतं आहे, मग त्यांना जेवण द्या, मग त्यांना आता कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने समन्स देऊन बरेच लोक येत असतात, त्यांना यावं लागते आणि त्यावेळी अशा प्रकारचा राजकीय स्टंटबाजी करत ज्यांनी राजकीय स्टंट केला त्यांना मी सांगू इच्छितो की अगदी फुरसुंगीमध्ये 6 नावं 26 एकाच यादीमध्ये 26 नावं अशी सापडली की जी पलूस कडेगावला सुद्धा आहेत आणि इथे सुद्धा आहेत। त्यांना नोटिसा दिल्या गेल्या, BLO सासवडला हिअरिंगसाठी येण्याची गरज नाही, आपापल्या BLOकडे तलाठ्याकडे गावामध्येच आपली कागदपत्र सादर करा असं सांगितल्यानंतर काही ठिकाणी लोकांना त्रास झाला असेल की साधर्म्य असेल नावात, एखाद्याचं नाव इथे आहे तसं सेम नाव पलूस कडेगावला सुद्धा असू शकते किंवा इथे सुद्धा असू शकते, एकाच नावाची 4-4, 5-5 माणसं सुद्धा असू शकतात। पण तपासणीचं काम कोणी करायचं आहे ते निवडणूक आयोगाने करायचं आहे। फेअर इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की सासवडमध्ये जवळजवळ 3200 नावं दुबार आहेत। ते माझ्या 2 पदाधिकाऱ्यांची नावं सांगत होती, अविनाश बडदे आणि अविनाश बडदे ठीक आहे आणि भारी बोलवळे अशी कित्येक नावं आहेत, आम्ही आता सगळी नावं ती काढली आहेत। तुमचे जिल्हा परिषदेचे सदस्य काकडे, पांगाऱ्यामध्ये अख्ख्या कुटुंबाचं नाव आहे आणि सासवडमध्ये कुटुंबाचं नाव आहे। मी आता मुद्दाम काही सांगणार नाही, एक उदाहरण म्हणून दिलं। ही सगळी नावं तुम्हाला ग्रामपंचायत जिंकायला तिथे आपले लोक पाहिजेत आणि दुबार नावं असलेली बहुतेक कुणाची नावं आहेत, कुणाची नावं रद्द होतील हे काही दिवसात दिसेल आपल्याला। त्यामुळे मी एकच उदाहरण सांगितलं की पांगारच्या काकड्यांचं जिल्हा परिषद सदस्य त्यांचं तिथेही नाव होतं आणि इथेही संपूर्ण नाव आहेत। का हो, तुम्ही स्वतः सांगताय संजय जगताप तुमच्या कुटुंबाची पूर्ण नावं खळद गावामध्ये सुद्धा आहेत, तुम्ही मतदान देखील केलेलं आहे तिथे, त्याचे पुरावे सुद्धा संबंधित ठिकाण, तुमचं इथेही नाव आहे आणि तिथेही नाव आहे। आणि त्यामुळे काही ठिकाणी निश्चितपणे अशा गोष्टी आहेत की एखादा माणूस परिंचे माझ्या गावात राहणार असेल, तो आता सासवडला आलेला आहे, त्याचं तिकडचं नाव होतं, त्याने इथे देखील नाव लावलं, हा काय गुन्हा नाही।
पण ही नावं सर्वसामान्य माणसांनी लावलेली नॉर्मल आहेत. पण जेव्हा तुम्ही इलेक्शनचा डाव डोक्यात ठेवून काही ठराविक विशिष्ट लोकांची 8-8, 10-10 नावं जर इथे लावत असाल तर निश्चितपणे त्याच्यातून लोकशाहीला धोका आहे. आणि म्हणून मी एकच उदाहरण देतो. आता ह्या याद्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या याद्यामध्ये आमदार भास्कर तुकाराम हा 202 मतदान कुठे करतो आहे? आंबेगाव पूर्वेकडील उपनगर इमारतीत खोली क्रमांक 1 मध्ये. आणि हाच आमदार भास्कर तुकाराम हा 285 मतदारसंघामध्ये मतदान कुठे करतो आहे? सोनसळ जिल्हा परिषद शाळा, गाव सोनसळ. ही यादी आहे. याच्यातली काही नावं साधारण असू शकतात, पण तुम्हाला या चौकशीअंती दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आणि जो डाव तुम्ही केलेला आहे लोकांच्या समोर खरी परिस्थिती येईल. सासवडची नगर परिषद आम्ही 80 मतांनी हारलो. 159 मतांनी आमचे नगराध्यक्ष गेले. पण तुमची नावं किती आहेत? दुबार नावं जवळजवळ 3200 नावं आहेत. जेजुरीला तेच केलेलं आहे तुम्ही, निरेमध्ये तेच केलेलं आहे. दुबार नावाच्या संदर्भात आपलंही पत्र आहे. चुकीचं काम झालं नाही पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून निश्चितपणे इलेक्शन कमिशनला, निवडणूक आयोगाला आपलं काम करू द्या. ज्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीप्रमाणे ते शोधतील आणि योग्य ते निर्णय घेतील. त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करून लोकांना भडकावण्याचं काम आपण करू नका. शेवटी निर्णय काय येईल ना तो लक्षात येईल की किती लोक बोगस मिळाले, किती लोक दुबार मिळाले. त्याची आकडेवारी स्वतः निवडणूक आयोग जाहीर करणार. त्यावेळी जनतेला माहीत पडेल. काही ठिकाणी साधर्म्य नावाचं असल्यामुळे लोकांना जरी काही त्रास झाला असेल तरी तो मी केला अशा प्रकारचा चुकीचा प्रभाव जो ते टाकतायत ते चुकीचं आहे. निवडणूक इलेक्शन प्रक्रियेचा तो भाग आहे. निवडणूक आयोगाचा प्रक्रियेचा तो भाग आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दुबार नावं, बोगस नावं शोधण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात चालू आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. दुबार फोटो असलेली म्हणजे 3 ठिकाणी नाव आहे पण फोटो एकच आहे, कार्ड वेगळं आहे. असे 1,14,000 मतदार निवडणूक आयोग, केंद्र सरकार, मुख्य निवडणूक अधिकारी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत देश यांच्याकडून कलेक्टर पुणे यांना माहिती घ्यावी. आपण पत्रकारांनी किंवा संजय जगताप तुम्ही माहिती घ्या. 1,14,000 सेम फोटो असलेले मतदार आहेत. याचा अर्थ तेवढे ते वेगवेगळ्या ठिकाणी डबल मतदार आहेत. ही आकडेवारी त्यांनी पाठवली. ही प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये मी किंवा आणखी कोणी हस्तक्षेप करणं योग्य नाही. मला जे वाटलं ऑब्जेक्शन किंवा हे बरोबर आहे. आता कुणाला माहीत नव्हतं 2014ची जेव्हा निवडणूक लोकसभेची झाली पुण्याची, विश्वजित कदम तिथे लढत होते आणि शिरोळे आमचे अनिल शिरोळे भाजपमधून लढत होते. आणि जेव्हा लक्षात आलं दिवसभराची निवडणूक चालू असताना की भरभरून बस भरून सांगलीवरून हजारो शेकडो बसेस येत आहेत, माणसं उतरत आहेत, मतदान करत आहेत. मतदानात त्यांना त्यांच्याकडे कार्ड आहे, त्यांच्याकडे नोंद आहे, तेव्हा अडवता आलं नाही. आणि म्हणून अनिल शिरोळे विधानसभेच्या समोर जाऊन बसले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. परंतु निवडणूक आयोगाने त्यांनी सांगितलं निवडणूक रद्द करा. 1,00,000-1,15,000 मतं सांगलीत इथे लावलेले आहेत. हे उघडकीस आलेलं आहे मतदानाच्या दरम्यान. परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं की ऑब्जेक्शन घेण्याची शेवटची तारीख संपलेली असताना आता आम्हाला त्याच्यात काय करता येणार नाही. आणि म्हणून निर्णय लागला. कर्मधर्म संयोगाने अनिल शिरोळे जिंकले आणि ही लावलेली मतं काढायची तशीच राहून गेली. हा आंदोलन, उपोषण अख्ख्या पुण्याला माहीत आहे. त्यामुळे निश्चितपणे पुणे लोकसभा मतदारसंघात सुद्धा या बाबतीत लक्ष घालावं अशी विनंती. ही जी बोगस नावं ती काढण्यासाठी अशी विनंती मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय, भाजपचे सर्व नेते यांनाही सांगितलं. उद्या ती सीट भाजप लढते आहे, कोण लढते आहे, कोणी महाविकास आघाडीतलं. पण अशा प्रकारे जर 50-50, 60-60 हजार, लाख मतं जर बोगस असतील, एका विधानसभेमध्ये 10-15 हजार मतं जर बोगस लागत असतील, आता 32,000 नावं दिली, त्याचे अर्धे किती झाले? 16,000. म्हणजे 16,000 तिकडे आहेत, 16,000 इकडे. माझ्या हिशोबाने 9,500 ते 10,000 लोक हे याच्यात सापडतील आणि तेवढी नावं कमी होतील. अशा प्रकारचं निश्चितपणे मी त्यांच्यासारखा आकंठतांडव करणार नाही. वाट बघा आणि जो निर्णय शासन जाहीर करेल. निवडणूक प्रक्रिया अतिशय कडक आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणी हस्तक्षेप केला तर ते अधिकाऱ्यांनासुद्धा कडक कारवाई त्यांच्यावर होते. लांबचं सोडा, 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं नाव उडवून दिलं होतं.
माझा फॉर्म जो भरला आहे विधानसभेचा त्याच्यावर माझं नाव याच्यामध्ये नव्हतं, यादीमध्ये नव्हतं. ते 1 महिना अगोदर होतं, त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे होतं. पण शेवटच्या क्षणाला माझं नाव त्यांनी काळाकांडी. आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये क्वासी ज्युडिशियल आहे, ते अध्यक्ष आहेत, त्याचं आता सगळं सुप्रीम कोर्टाने त्यांना डायरेक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण बोलणं योग्य नाही. सबज्युडिशियल मॅटर आहे सगळा. शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून दावा केला जातो. सगळ्या पार्टीज असं आहे की 3 पार्टी एकत्र आहेत, तिन्ही ताकदवान मोठे नेते आहेत. क्लेम करताना प्रत्येकजण आपापले क्लेम करणार. आम्ही सांगणार 3 वेळा आमचे आढळराव दादा होते, अजितदादा बोलणार आता सिटिंग सीट कोल्हे होते म्हणजे राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादी आता त्यांची असं ते म्हणत आहेत, त्यामुळे त्यांची सीट आहे. भाजप बोलते आमचं एवढं मतदान वाढलेलं आहे. काय हरकत नाही, पण शेवटी निर्णय तिन्ही नेते अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, एक मताने तो निर्णय होईल आणि जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणणे हे टार्गेट घेऊन कोणाच्या अंडरमध्ये होत आहे. ही सगळी निवडणूक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होते आणि त्यांनी शिवसंकल्प अभियान 45 के पार असं हे घेऊन परवा त्यांनी खेडपासून म्हणजे जो शिरूरपासून सुरुवात केली. मावळला सभा झाली, मी स्वतः होतो. त्यामुळे आपापल्या परीने जसं मागणी करतायत तसं आपापल्या परीने प्रत्येक पक्ष, तिन्ही पक्षांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणून पंतप्रधान मोदींना 3ऱ्या वेळी पंतप्रधान बनवलं पाहिजे याच्यासाठी अजितदादांपासून सर्वजण हे आटोकाट प्रयत्न करतील आणि त्यात आम्हाला यश येईल. जिल्हा नियोजनमध्ये निधी संदर्भात वाद अजित पवार गटाला झुकतं माप दिले जाते, याबद्दल आरोप प्रत्यारोप होतात. हे बघा, निधीवरून आरोप प्रत्यारोप, राज्य शासनाचं बजेट असेल त्याच्यात आता प्रत्यक्षात फिगर जर काही माहीत नसतील हवेत बोलणं योग्य नाही मला नाही वाटत. कारण आता तिन्ही पक्ष एकत्र आहेत. दादासुद्धा असा काय अन्याय होत असेल वगैरे तर असेल तर तो पेपरवर येईल आणि जर झाला असेल समजा अनावधानाने चुकीने वगैरे तर त्याचं करेक्टिव्ह ॲक्शन तिघे लोक एकत्र बसून करतील. असं काही चुकीचं होणार नाही.